सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम नमोबुद्धाय. या ठिकाणी बहुजन समाज पार्टी गोंदिया फेसबुक लाईव्हच्या वतीनं महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्तानं लॉकडाऊनमुळे सर्वांनी बुद्ध जयंती आपल्या घरी साजरी केली पाहिजे हा औचित्य साधून या ठिकाणी आम्ही सर्व प्रबोधनकार गायक मंडळी गोंदिया फेसबुक लाईव्हच्या वतीनं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आपल्यासाठी बुद्ध जयंतीचे सुंदरसं गाणे या ठिकाणी आपण सादर करणार आहोत. या ठिकाणी उपस्थित आमचे मोठे बंधू महाराष्ट्राचे प्रबोधनकार मनोज भाऊ कुटांगले सुद्धा आहेत. आदरणीय लाडबुद्धा टीव्ही विदर्भ टीव्हीचे प्रतिनिधी आदरणीय डीजे रंगारी सर हे सुद्धा आहेत. आमचे वडील एकनाथजी कुटांगले सुद्धा आहेत. या ठिकाणी मला हार्मोनियमसाठी साथ देत आहेत संदीप कुटांगले, आमचे छोटे बंधू, आमचे लहान बंधू सोनू वैश्राम तबलावादक. काही तांत्रिक अडचणीमुळे आता जे लाईव्ह होतो मी हे काही कारणास्तव तांत्रिक अडचणीमुळे मी ते मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे अडचण निर्माण झाली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तथागत भगवान गौतम बुद्धाची जयंती आपण या ठिकाणी साजरे करणार आहोत. सुरुवातीला बुद्धाचं गाणं आपल्या समोर साजरे करतो. आदरणीय बहुजन समाज पार्टी गोंदिया फेसबुक पदाधिकारी सर्व यांना क्रांतिकारी जय भीम करून महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, ईश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रामध्ये तमाम जन्मलेल्या महापुरुषांना विनम्र अभिवादन करून फुले शाहू आंबेडकरांनंतर जी चळवळ त्यांनी सांभाळली आदरणीय कांशीराम साहेब यांना सुद्धा या ठिकाणी अभिवादन करतोय आणि बुद्धाचं गाणं आपल्या समोर सादर करतोय. परत तमाम फेसबुकवरील माझ्या सर्व बहुजन बांधवाला मैत्रीपूर्ण जय भीम, क्रांतिकारी जय भीम करून बुद्धाचं गाण्याला सुरुवात करतोय. शांतीने नांदणारा बुद्धाचा धम्म आहे आणि या विश्वाला तारणारा बुद्धाचा धम्म आहे. आणखी जगामध्ये असतील लाखोनी धर्म जाती पण समतेत नांदणारा बुद्धाचा धम्म आहे. जागली पहाट लागली पहाट सूट पसरा मागुली
तुझ्या गौतमाची पाऊले धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बहुजन बांधवांना भावेश कोटांगले संच त्यांच्याकडून मैत्रीपूर्ण जय भीम नमो बुद्धाय अंते भदन साचे पहा शुद्ध स्नान संपली अंते भदन साचे पहा शुद्ध स्नान संपली सुगंधमय उपासी केली पुष्पहार गुंफले कुंकवाच्या दारी तिने हस्तगंध लावले कुंकवाच्या दारी तिने हस्तगंध लावले तारणे बळी तुझ्या गौतमाची पाऊले तारणे बळी तुझ्या गौतमाची पाऊले धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि अथांग जीवे पाहुनी निसर्ग सृष्टी सावली अथांग जीवे पाहुनी निसर्ग सृष्टी पावली तथागताच्या शिरी केली चिंतडाची सावली त्या सावलीत काशीनंदा विश्व
हे समावली सासावली सकाशी नंदा विश्व हे समावली ताराकडे वरली तुषा गौतमाची पाऊली ताराकडे वरली तुषा गौतमाची पाऊली सागरी पहाट उठती पसरा मारुली सागरी पहाट उठती पसरा मारुली ताराकडे वरली तुषा गौतमाची पाऊली ताराकडे वरली तुषा गौतमाची पाऊली धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। समबुद्धाय जय भीम। सुंदरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धाचं गाणं आपल्या समोर सादर करतोय। परत बहुजन समाज पार्टी फेसबुक लाईव्हच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी भावेश चांगले व माझ्या संघातर्फे सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आपल्या ठिकाणी मला पुनच्च बोलविलं या अगोदर सुद्धा मी 2 तास लाईव्ह आपल्या 8 दिवसा अगोदर आपल्या चॅनलला होतो। परत आपण माझी आठवण केली त्याबद्दल परत माझ्या सर्व परिवारातर्फे या ठिकाणी आदरणीय लालबुद्धा टीव्हीचे प्रतिनिधी रंगारी सर सुद्धा आहेत। योगायोग की आपण त्यांच्या घरी सुद्धा मला लालबुद्धा टीव्ही आणि विदर्भ टीव्हीसाठी गाणं रेकॉर्डिंग करण्यासाठी मी त्यांच्याच घरी या ठिकाणी उपस्थित आहे आज। योगायोग की आपण सुद्धा या ठिकाणी मला पाचारण केलं। आपला फोन आल्याबद्दल मी एक कार्यकर्ता बहुजन विचारांचा फुलेशाह आंबेडकरी चळवळीचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी माझंही काही कर्तव्य आहे की आम्ही बहुजन समाजासाठी गाणं गायलं पाहिजे। सुंदरचं गाणं आपल्या समोर सादर करतोय। कुंभारापरी तुम्ही आज तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण काय बोलतोय? कुंभारापरी तुम्ही समाजाला प्रगतीच्या शिखरावरी आम्हाला चढवली, प्रगतीच्या शिखरावरी
आजारी गरिबीला तुझ दूर पडली आजारी गरिबीला तुझ दूर पडली गरिबाचे केले खुले शिक्षणाच्या भवनाचे गरिबाचे केले खुले शिक्षणाच्या भवनाचे तुझा आम्हा पारी आले पुरी गुंतवागीचे शांतता पायी निवास शांतता पायी निवास खूप आम्हा मिळाली शांतता पायी निवास आम्ही मिळाली पारापरी बुद्धाच्या धम्माने येईल नवलाई बुद्धाच्या धम्माने येईल नवलाई धम्माकडे वळविले निमा तुझे अनुयायी सर्व पोट दाटीला सर्व पोट दाटीला मुलतानी सुरली सर्व पोट दाटीला मुलतानी सुरली पारापरी तुझी समाधाला घडली पारापरी तुम्ही समाधाला घडली पारापरी तुम्ही समाधाला घडली कारुंडुला मिला कारुंडुला मिला बुद्धाकडे वळली कारुंडुला मिला बुद्धाकडे वळली बुद्धाकडे वळली बुद्धाकडे वळली जय भीम नमो बुद्धाय
पुस्तकात आपल्या समोर सादर करतोय की दिन रात मेहनत करून स्वाभिमानाचं जीवन कसं जगायला पाहिजे, ते स्वाभिमानाचं जीवन आम्हाला या महापुरुषांनी दिलं. पण आम्ही बहुजन समाजाने समाजासाठी काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं 20 IAS कलेक्टर, जे 20 IAS कलेक्टर समाजातून तयार होतील आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन 20-20 विद्यार्थी तयार करतील. पण आज महापुरुषांचा गाडा सामोर नेण्यासाठी कुणीही तत्पर दिसत नाही. म्हणून ते दिवस आठवतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. त्यावेळी माझं मन भरून येताना बोलतोय काय, बाबासाहेबांची आठवण ज्यावेळी येते की आमच्या पाठीच्या मागे लागलेला झाडू आणि गाडगा या महापुरुषांनी बदलवून टाकला. पण समाजाकडून काय अपेक्षा, महापुरुषांची चळवळ, फुलेशाह आंबेडकरांची चळवळ आपण विविध पक्षांच्या सोबत संघटित राहून आपल्या समाजाला कसं खाली आपण काढतो, कसं खाली पाडतो. बाबासाहेबांचा विचार बाबासाहेबांना अपेक्षित होतं पॉलिटिकल पॉवर इज अ मास्टर ऑफ की, जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नसल्यामुळे हे दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आठवतात. जीवनाची ABCD बाबा भीमाच्या मुळे, कळल्या जगाच्या घडामोडी बाबा भीमाच्या मुळे. तुम्ही साहेब झाले, वकील, डॉक्टर, इंजिनियर झाले बाबा भीमाच्या मुळे. आणि म्हणूनच मनवाद्यांच्या थंडावल्या नाळ्या त्या बाबा भीमाच्या मुळे. वतन पे मरने वालों की कभी शान नहीं जाती, और जो समाज के गांव के लिए जीते हैं उनकी पहचान नहीं जाती. की तमन्ना सरफरोशी की कभी किसी के काम नहीं आती, और जो खुद के लिए अपने घर में जीते हैं उनकी जिंदगी किसी के काम नहीं आती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आठवतात म्हणून जाती विषमतेचे बहु आमच्या रुग्णाला झाडू आणि गाडगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं. ते दिवस त्यांना अपेक्षित होतं की पॉलिटिकल पॉवर इज अ मास्टर ऑफ की, जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. राजसत्ता ही शासनाची गुरुकिल्ली आहे.
सर पे अपने कफन बांध के अब लड़ने की तैयारी है। अरे बहुत सताया दुष्टों ने, बहुत जनो, अब तुम्हारी बारी है। कौन है कितने पानी में उनको सबक सिखा दे, और मन में है जय भीम तो सामने आके कुछ करके दिखा दे। हे दिवस आठवतात बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणून, जाती विषमतेचे बहु, जाती विषमतेचे बहु, साहुनी आघात। बाबासाहेबांची स्वप्न, बाबासाहेबांनी घेतलेला परिश्रम डोळ्यासमोर आठवत आहे। शब्द बाबासाहेबांचा त्रास त्या ठिकाणी मला दिसतो आणि बोलताना काय बोलतो, जाती विषमतेचे बहु, जाती विषमतेचे बहु, साहुनी आघात। दिन रात दलितांसाठी झिजला भीमराव, मला बघत असलेल्या सर्व बहुजन समाजातील बांधवांना बोलतोय, बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं की बाबा तुझ्या मताचा इथे फक्त एक जरी का असता, तुझ्या परी तो स्वाभिमानी नेक जरी का असता, मानलेल्या विचारांचा झाले जरी का असता, आम्ही सर्व तयाच्या पाठीशी असतो, तुकड्या तुकड्यात बाबा विभागले तुझ्या संघटनेचे तुकडे झालेच नसते, आणि समाजावर हे दिवस आज आले हे नसते। जाती विषमतेचे बहु साहुनी आघात, जाती विषमतेचे बहु साहुनी आघात, दिन रात्री दिसला भीमराव, दिन रात्री दिसला भीमराव, दिन रात्री दिसला भीमराव।
गाव तुझा बाहेर राहून जगतो हा समाज. गाव तुझा बाहेर राहून जगतो हा समाज. त्याच्या कष्टाची कुणाला येत नव्हती लाज. त्याच्या कष्टाची कुणाला गाव तुझा बाहेर राहून जगतो हा समाज. त्याच्या कष्टाची कुणाला येत नव्हती लाज. कणांकणांचा कपटी, कणांकणांचा कपटी ओळखून डाळ. हीन रात दलितांसाठी सिजला भीमराव. हीन रात दलितांसाठी सिजला भीमराव. हीन रात दलितांसाठी सिजला भीमराव. तीन रात्र दलितांसाठी झिजला भीमराव. म्हणून आपल्याला बाबासाहेबांचं सैनिक कसं पाहिजे, आपल्याला बाबासाहेबांचं सैनिक हा प्रामाणिक सैनिक पाहिजे. सुंदरशा गीताच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करतो. सुंदरशा नवीन आपल्या समोर सादर करतोय. बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं, बाबासाहेबांचा सैनिक हा प्रामाणिक असायला पाहिजे. बाबासाहेबांचं सैनिक केवळ बाबासाहेबांची जयंती, बुद्धाची जयंती आहे म्हणून बिहारात येणे आणि वोटिंग द्यायच्या वेळी आपण काँग्रेस बीजेपीच्या सोबत मागे मागे धावून आपल्या समाजाचा नाश करणे असं अपेक्षित भीमाचा सैनिक बाबासाहेबांना अपेक्षित नव्हतं. म्हणून बाबासाहेबांचं सैनिक कसं असायला पाहिजे, शब्दाकडे लक्ष द्या. रे रा तसे कुणी करून दाखवा आणि या जनसामान्यामध्ये करून दाखवा. लिहिली या देशाची घटना तशी घटना लिहून दाखवा आणि झाला का भीमा सारखा नेता जरा धरून दाखवा. बाबासाहेबांचं सैनिक कसं
म्हणायला पाहिजे. जोडून जातीच नातं कागदाच्या नोटावर आम्हा नको फोटो बाबांचा कागदाच्या नोटावर नाव तयांच आहे जगातील साऱ्यांच्या ओठावर असतील किती नोटा नाचवतो साऱ्यांना इंगा बोधा बाबासाहेबांचं सैनिक कसं पाहिजे. मी बाबासाहेबांचा माणूस म्हणून निवड सोंग घेणाऱ्या सैनिकांविषयी बोलतोय. प्रत्येकच माणूस बाबासाहेबांचा सैनिक हा खरा असं म्हणता येणार नाही. म्हणजे समाजाची दिशाभूल करतात त्यासाठी मला बोलायचं आहे. आले बाबासाहेबांचा सैनिक कसं पाहिजे. सोडून जातीचं नातं झाले तिथे असे काही सैनिक भीमाचा एक पण प्रामाणिक असावा नेक. रत्मा भीमाचा सात बहुजणांचा रत्मा भीमांचा सात बहुजणांचा अशी घेऊन पुढे जाणार ना थांबणार ना थांबणार ना थांबणार
बांधवांना सांगणं आहे. शब्दाकडे लक्ष द्या. बाबासाहेबांचा सैनिक कसा असायला पाहिजे? बाबासाहेबांचा सैनिक हा समाजाला दिशाभूल करणारा नसावा. रक्तभीमाचा सात बहुजनांचा घेऊन जाणार होती ना थांबणार होती. म्हणून बाबासाहेबांचा सैनिक कसा असायला पाहिजे? पोलादी छातीचा मताच्या जातीचा, पोलादी छातीचा मताच्या जातीचा, पोलादी छातीचा मताच्या जातीचा, पोलादी छातीचा मताच्या जातीचा, निळा झेंडा क्रांतीचा घेऊनी 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 पोलादी छातीचा मताच्या जातीचा, निळा झेंडा क्रांतीचा घेऊनी घेऊनी आणि मग बाबासाहेबांचा सैनिक कसा असायला पाहिजे? वैराच्या छातावरी भारताच्या मातीवरी, वैराच्या छातावरी भारताच्या मातीवरी लातही हत्यावरी घेऊनी घेऊनी प्राण्यांमध्ये सर्वश्रेष्ठ वजनाने आणि उंचीने असणारा यांचा बलाढ्य वजन आहे. त्याच्या पायाखाली कोणी माणूस आला तर त्याला मृत्यूशिवाय पर्याय नाही. असं हत्यापरी तो छत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या बहुजन समाज पार्टी गोंदिया फेसबुकच्या वतीने आम्हाला आपल्याला सांगत आहे. वैराच्या छतावरी भारताच्या मातीवरी लातही हत्तीपरी घेऊनी घेऊनी सुप्रसिद्ध प्रबोधनकार, राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाडे
राष्ट्रीय प्रबोधनकार सुभाष भाऊ कोठारे, राष्ट्रीय प्रबोधनकार माझे मोठे बंधू मनोज भाऊ कोटांगले यांनी तिघांनी संगणक मिळून हे गाणं लिहिलं आहे. शेवटच्या कडवा आपल्या समोर सादर करतोय. स्वतंत्र भारताचं असं आहे ज्याचं नाचं. बाबासाहेबांच्या अनुयायासाठी बोलतोय. स्वतंत्र भारताचं असं आहे ज्याचं नाचं. फुले शाहू वीर सासर मानवी विचाराचे फक्त हे फक्त हे फक्त हे ओ समतेची मानवी आडलं समतेची मानवी आडलं विषमतेच्या मनोलाही जाळलं विषमतेच्या मनोलाही जाळलं सातही अनिरुद्धाची सुहास मनोजाची सातही अनिरुद्धाची सुहास मनोजाची पिढ्यानं पिढ्या राहणार ना थांबणार ना थांबणार ना थांबणार जाती सनात झाले इथे सैनिक भीमाचा एक पण असावा प्रामाणिक एक भीमाचा सद्बहुजनांचा निघून पुढे जाणार ना थांबणार ना थांबणार ना थांबणार सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय.